महाशिवरात्री निमित्त त्रिवेणीश्वरला 2 लाख भाविकांची गर्दी, हर हर महादेवचा जयघोषाने परिसर दुमदुमला। महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील सुरेशनगर खंडिनीमगावच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव संस्थान येथे हर हर महादेवचा गजर करत विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला। त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी श्री रमेशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दिवसभरात सुमारे 2 लाख भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन घेतले। महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्रह्मलीन भक्त प्रल्हाद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व देवगडचे महंत गुरुवर श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाशिवरात्रीला पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात त्रिवेणीश्वर शिवलिंगास महंत स्वामी श्री रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात आला। भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिराच्या सभामंडपात दर्शन बारी तयार करण्यात आली होती। यावेळी दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा व भक्त परिवारातील सदस्यांचा महंत रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्रिवेणीश्वर भक्त मंडळाचे सर्व सेवेकरी हे तन्मनधनाने या ठिकाणी सेवा देऊन स्वयंसेवकाची भूमिका बजावताना दिसत होते। दर्शन बारी रांगेत सर्व भक्त हे शिस्तीचे पालन करत दर्शन घेताना दिसत होते। महाशिवरात्री निमित्ताने आलेल्या भाविकांचे महंत रमेशानंद गिरीजी महाराजांनी हसतमुखाने स्वागत केले। त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणात असलेल्या महान तपस्वी ब्रह्मलीन भक्त प्रल्हाद महाराजांचे समाधी मंदिर, हनुमान मंदिर, अन्नपूर्णा माता मंदिर येथेही भाविकांनी दर्शन घेतले। त्यानंतर सर्व भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून त्रिवेणीश्वर देवस्थानच्या सभामंडपात दुपारी 3 ते 5 या वेळेत सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत प्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांचे शिव महिमा यावर हरिकीर्तन झाले। या कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अहिल्यानगर संभाजीनगर हायवेवरील त्रिवेणीश्वर मंदिराच्या मुख्य कमानीपासून ते त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती। खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल, रसवंती गृहे, शीतपेयांची दुकाने ही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती। महाशिवरात्री निमित्त त्रिवेणीश्वर मंदिर, योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज समाधी मंदिर, मुख्य प्रवेशद्वारावर भव्य विद्युत रोषणाई व मंदिर प्रांगणात करण्यात आलेली कारंजा आरास देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। भाविकांच्या गर्दीने व भगवान शंकराच्या करत असलेल्या नामस्मरणाने येथील वातावरण शिवमय बनले होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।